वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीतील केळगाव हनुमानवाडी परिसरात बुधवारी मध्यरात्री एक थरारक घटना घडली। एका 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता गवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या असताना घरी त्यांची नात धनश्री केदारी आणि शेजारील मंगला शिंदे या दोघीच होत्या। अज्ञात आरोपीने घरात शिरून या दोघींचीही हत्या केली। गुरुवारी सकाळी संगीता गवारी कामावरून परतल्या आणि हा भीषण प्रकार उघडकीस आला। आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की जुन्या वादातून याचा तपास सुरू आहे। एक खुनाचा प्रकार आहे। त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी, वय 41 वर्ष, ठाकरवस्ती, या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते। तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे। सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली आहे। सर, ही जी केदार घडला तिथे काही चोरीला काही केलं आहे का? या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत ह्या विवाहित आहेत। त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत तरी चाललेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही। सर, मर्डर ऑफ इंटेन्शन काय दिसतो? म्हणजे चोरी तुम्ही म्हणता की चोरी नाही, तर मग हा ठरवून केलेला मर्डर आहे, काय इंटेन्शन काय असू शकतो आरोपीचं? पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत। अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल। सर, ज्या घरात ही घटना घडली तिथे म्हणजे काही दार वगैरे तोडला दिसत नाही किंवा आरोपी आहे त्यानं एंट्रन्स कसं मिळवला की आरोपी घरातलाच होता त्याच्यामध्ये? दरवाजा तुटलेला नाही आहे, दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लोटून घेण्यात आलेला होता। यदा कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो। दोन्ही शक्यता आहे, त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। सर, वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे दाखल झाले आहेत, कसं काही टीम वगैरे काही आपण बनवली आहे का आरोपीला पकडण्यासाठी? काही CCTV फुटेज वगैरे किंवा इतर काही तांत्रिक विश्लेषण करणार आहोत? माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून आणि सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करत आहोत।